नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सिंधू ही शुद्धीवर आलेली असते, तर सिंधूला भेटण्यासाठी सावी आलेली असते. आता सावीला पाहताच सिंधूला खूप आनंद झालेला असतो, कारण कित्येक दिवसानंतर, कित्येक महिन्यानंतर आपल्या मुलीला असं स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं सिंधूने पाहिलेलं असतं. कारण सावीची ती अवस्था आणि आज सावीमध्ये झालेला बदल पाहून सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता सावीला भेटण्यासाठी सिंधू ही उठून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु सिंधूला काही शक्य होत नसतं. परंतु त्याचवेळी आता राघव सिंधूला सावरतो आणि तो सावीकडे घेऊन जातो. आता सावीला जवळ पाहताच सिंधूचे अश्रू अनावर होतात. सिंधू मायेनेच सावीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, आईच्या मायेने तिला मिठीत घेते. आता सावी आणि सिंधू दोघांचेही अश्रू अनावर होतात. एक दिवसानंतर मायलेकींची अशी भेट झालेली असते आणि ही अविस्मरणीय भेट सर्वांनीच पाहिलेली असते. आता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. सर्वांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. तर आता सावी सिंधूला विचारते, आई अगं तू बरी आहेस ना? आणि आई तुझ्याही डोक्याला काय झालं आहे? सिंधू मात्र काहीच बोलत नाही. सावी म्हणते, आई अगं मला तुझी किती काळजी वाटायची, तुला माहीत आहे का? तर सिंधू म्हणते, सावी अगं मी तुझी आई आहे, तू माझी काळजी नाही करायची, तर आई म्हणून मीच तुझी काळजी करणार आहे. तर सावी म्हणते, हो आई मला माहीत आहे, परंतु आपलं काय ठरलं होतं, मी सुद्धा तुझी अगदी मनापासून काळजी घेणार. तुला ज्यावेळी बरं नसणार त्यावेळी मी तुझी काळजी घेणार, कारण मी तुझी आई आहे. सर्वांनाच हसू येतं. तर सिंधू कान पकडतच सावीची माफी मागते. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, या रत्नपारखी सदनमध्ये रत्नपारखींच्या मोठ्या सुनेचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात, वहिनी अहो तुमच्या या लाडक्या सुनेचं स्वागत करण्या अगोदर मला तर ना तिला धपाटेच द्यायचे आहेत. राघव विचारतो, काय धपाटे? तर आता राजश्री काकू म्हणतात, राघव तू तर काही बोलूच नकोस, तुला तर मी आता धम्मकच लाडू देईन, कारण तू माझ्यापासून हे सर्व काही लपवून ठेवशील असं मला कधी वाटलंही नव्हतं. सिंधू अगं तू तरी मला सत्य सांगायचं होतं. आता सिंधू ही राजश्री काकूंची माफी मागत म्हणते, आई खरंच माफ करा. राजश्री काकू म्हणतात, सिंधू बाळा अगं माफी मागू नकोस, परंतु तू जर मला सांगितलं असतंस तर मी नक्कीच साथ दिली असती तुला आणि आज ही वेळ आपल्यावर आलीच नसती. राजश्री काकू सिंधूला म्हणतात, सिंधू अगं खरं सांगू का, ज्यावेळी राणीने आम्हाला सांगितलं की तू कृष्ण आहेस त्यावेळी आम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आम्हालाही खरं वाटलं की तू खरंच कृष्ण आहेस. तर ऋतूच्या पुढे म्हणू लागते, अहो बसणारच ना वहिनी विश्वास, कारण सिंधू आणि कृष्णा या दोघींच्याही वागण्यामध्ये किती तफावत होती. मग आपल्याला कसं कळणार की आपली सिंधू कोणती आणि कृष्णा कोणती, आणि म्हणूनच आपण ओळखू शकलो नाही. तर रेश्मा पुढे म्हणू लागते, परंतु सिंधू तू हे कसं जमवलंस ग? परंतु आता सिंधू काहीच बोलत नाही. राजश्री काकू म्हणतात, तिने ते जमवलं कारण ती कृष्णाच्या भूमिकेशी एकनिष्ठ झाली होती. तर आता सिंधू राजश्री काकूंना म्हणते, हेच वाक्य मला रुक्मिणी काकूंनीही सांगितलं. त्यांनी मला हेच सांगितलं की मी कृष्णाच्या भूमिकेशी एकनिष्ठ झाली होती आणि म्हणूनच हे सर्व काही करणं मला शक्य झालं. तर आता राजश्री काकू म्हणतात, परंतु वहिनी तुम्हाला ज्यावेळी ही गोष्ट कळाली तेव्हा तुम्ही हिला ओरडला नाहीत का? तर रुक्मिणी काकू म्हणतात, ओरडले नाही अगं, चांगलेच ओरडले आणि चांगलेच कान पकडले होते. तिला चांगला जाब विचारला की तू अशी का वागलीस, परंतु काय करणार, आपलं कधी काही ऐकते का सिंधू? कारण आपली सिंधू कशी आहे हे तुम्हालाही माहीत आहे. तर ऋतुजा म्हणते, हो एक नंबरची हट्टी. सिंधू कधीही कोणाचं ऐकत नाही आणि आपल्या मनाला जे वाटेल तेच करणार, अशी आहे आपली सिंधू हट्टी. तर आता राजश्री काकू म्हणतात, बस बसा, आता मी बोलले म्हणून तुम्ही सर्वच जण बोलणार आहात का? तर आता रेश्मा ऋतुजाला म्हणू लागते, आई अहो काकूंना राग आला वाटतं. राजश्री काकू म्हणतात की हो मला राग येणारच, कारण माझ्या लाडक्या सुनेला तुम्ही सर्वच जण असं बोलत असाल तर मला राग तर येणारच ना. मग माझ्या लाडक्या सुनेला यापुढे कोणीही काही बोलायचं नाही, कारण सिंधू फक्त या घरची ती मोठी सून नाही तर माझी लाडकी सून आहे. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, परंतु सिंधू मला अजूनही असंच वाटत आहे की जे काही घडलं त्याबद्दल तू मला अगोदरच सांगायला हवं होतं. सिंधू म्हणते, हो आई तुमचं अगदी योग्य आहे, परंतु काय करणार, कारण माझ्या हातात मधूविरुद्ध एकही पुरावा नव्हता आणि पुराव्याशिवाय जर मी काही बोलले असते तर तुम्ही विश्वास ठेवला असता का? तर आता राजश्री काकू नकार देतात. तर सिंधू म्हणते, म्हणूनच आई म्हणूनच मी कोणाला काहीही सांगितलं नाही, कारण जोपर्यंत पुरावा हाती लागत नाही आणि तोपर्यंत मी जर सत्य सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला तर मधूचा चेहरा आपल्यासमोर कधीही आला नसता आणि म्हणूनच मला तुम्हा सर्वांपासून हे सत्य लपवून ठेवावं लागलं.
आई, मधूने ज्यावेळी तुम्हाला कृष्णाबद्दल सत्य सांगितलं त्यावेळी तिने एक व्हिडिओ दाखवला आणि त्यावेळी तिने सांगितलं की मी कृष्ण आहे आणि त्यामुळेच तर तुम्ही सर्वांनीच माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हालाही वाटलं की मी कृष्ण आहे. परंतु मी सिंधू आहे हे सांगण्यासाठी माझ्या हाती असा एकही पुरावा नव्हता आणि पुराव्याशिवाय जर मी बोलले असते तर तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि म्हणूनच मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. रुक्मिणी काकू म्हणतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली सावी त्या राणीच्या ताब्यात होती आणि म्हणूनच आम्हाला हे सर्व सत्य लपवावं लागलं. तर आता सिंधू म्हणते हो ना, कारण राणीच्या ताब्यात असताना ती काही करू शकली असती, तुम्हाला कोणाला माहीत नसेल. परंतु मधू आपल्या सावीला गोदा मावशीला दत्तक देण्यासाठी तयार झाली होती. परंतु जर मधूला कळालं असतं की मी कृष्णा नाही तर सिंधू आहे तर त्यानंतर मधूने काय केलं असतं याचा आपण विचारही करू शकत नाही. ती कुठल्याही थराला जाऊ शकते याची मला पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच मी कधीही माझं सत्य तुमच्यासमोर येऊ दिलं नाही. आता मात्र सर्वांना सावीबद्दल काळजी वाटू लागते. राजश्री काकू सावीला विचारतात, सावी बाळा, तिने तुला जास्त त्रास दिला का? तर सावी म्हणते की हो, खरंच ती खूप वाईट आहे. तिने मला खूप त्रास दिला. नेहमीच मला ती बांधून ठेवायची. मला खूप त्रास व्हायचा. मी म्हणायचे की मला प्लीज सोडा, परंतु नाही, तिने कधीही मला सोडलं नाही. आणि जेवण तर ती कधी कधी मला द्यायचीही नाही आणि दिलं तर माझी मस्करी करायची. आता मात्र सावीच्या तोंडून मधूचं सत्य ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप वाईट वाटतं. तर सावी पुढे म्हणू लागते की मला ती अजिबातच आवडत नाही कारण तिने मला खूप त्रास दिला आहे. सावीच्या तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर सिंधूचे अश्रू अनावर होतात. तर सावी पुढे म्हणू लागते, ती माझ्याशी कशी वागली आहे हे माहीत आहे का तुम्हाला? असं म्हणत आता सावी सर्व घडलेला प्रकार सर्वांना सांगू लागते. आता मात्र सावीच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर सर्वांचेच अश्रू अनावर होतात. तर सावी पुढे विश्वासाने म्हणते, पण हो, मला माहीत होतं की माझी आई मला नक्कीच घेऊन जाण्यासाठी येणार. आणि रुक्मिणी काकू म्हणतात, मग जसं तुला वाटलं, तुझी इच्छा होती ती पूर्ण झालीच ना. अगं, तुझी आई स्वतःहूनच तुला न्यायला आली. तर आता सावी म्हणते की हो, कारण माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. माझी आई कधीही मला एकटं पडू देणार नाही याची मला पूर्ण खात्री होती. माझी आई माझ्याशिवाय राहूही शकत नाही हेही मला माहीत होतं आणि मला खात्री होती की माझी आई मला न्यायला येणार, कारण माझी आई जगातील सर्वात बेस्ट आई आहे. खरंच माझी आई खूप स्ट्रॉंग आहे. असं म्हणत आता सावी सिंधूचं कौतुक करू लागते. आता घरातील सर्वांनाच सिंधूचा खूप अभिमान वाटत असतो. राजश्री काकू म्हणतात, खरंच राणी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागेल असं कधी वाटलंही नव्हतं, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. परंतु शेवटी तिने आपला रंग सर्वांना दाखवलाच. रुक्मिणी काकू पुढे म्हणू लागतात, खरं आहे, कारण मी तर माझ्या मुलीसारखं तिच्यावर प्रेम केलं, तिला जीव लावला. परंतु शेवटी तिने काय केलं, माझ्याच खर्चांच्या जीवावर उठली ती. असं म्हणत आता रुक्मिणी काकू रडत असतात. मधूच्या वागण्याचा रुक्मिणी काकूंना खूप त्रास होत असतो. रुक्मिणी काकू पुढे म्हणू लागतात, खरं तर त्या मधूला, त्या राणीला मला शिक्षा द्यायची होती. मलाच तिला धडा शिकवायचा होता की आम्हा रत्ना पारखींसोबत वागल्यानंतर तिची काय परिस्थिती होऊ शकते. राघव म्हणतो, काकू अगं, तू काळजी करू नकोस. तू असं समज की तुझी इच्छा पार्शिली पूर्ण झाली आहे. आता मात्र सर्वजण राघवच्या बोलण्याकडे पाहू लागतात. आता राघव घडलेला सर्व प्रकार सर्वांना सांगू लागतो, कारण ज्यावेळी राघव मधूला घराबाहेर घेऊन गेलेला असतो त्यावेळी राघव आणि सिंधूने दोघांनी मिळून मधूला सळो की पळो करून सोडलेलं असतं. आत्तापर्यंत सावीला त्रास देणाऱ्या मधूला राघव आणि सिंधूने एकत्र येत चांगलाच धडा शिकवलेला असतो. चाळीमध्ये तिला एवढं घाबरवलेलं असतं की तिची झोपही उडालेली असते. आता हे सर्व काही राघव घरच्यांना सांगू लागतो. मधूची झालेली अवस्था राघव सर्वांना सांगतो. आतापर्यंत सावीला जेवणही न देणारी मधू आता मात्र पाण्यासाठी वणवण करत असते. सिंधूने तिच्या तोंडचं पाणीही पळवलेलं असतं. हे सर्व काही सिंधू आणि राघव सर्वांना सांगू लागतात. आता हे सर्व ऐकल्यानंतर रेश्मा म्हणू लागते, बरं झालं तुम्ही तिच्याशी असे वागलात आणि हेही बरं झालं की तिला अरेस्ट झाली. तर राघव म्हणतो की हो, तिला तर अरेस्ट करण्यासाठीच मी एवढे प्रयत्न केले होते, परंतु आता फक्त तिला जेलच नाही होणार तर त्यापेक्षाही तिला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी मी प्रयत्न करेन. मी तिला अशी सहजासहजी सोडणार नाही, कारण तिने माझ्या मुलीला, माझ्या सावीला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तिला त्रास दिला आणि या सर्वांचा बदला मी घेणारच आहे.
मधूने माझ्या सावीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मी तिला कधीही माफ करणार नाही. या सगळ्याची शिक्षा मी तिला चांगलीच देणार आहे. तिच्यासाठी कोणतीही शिक्षा असली तरी सुद्धा ती कमीच आहे, परंतु शेवटी कायद्यानुसार मी तिला अशी काही शिक्षा देणार आहे की ती आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. मी तिच्या अगेन्स्ट एवढी चांगली स्ट्रॉंग केस उभी करणार आहे की तिची कधीही सुटका होणार नाही. माझ्या सावी आणि माझ्या अंकुरला दिलेल्या त्रासाचा बदला मी लवकरच घेणार आहे. आता मात्र सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. सर्वजण एकत्र आलेले असतात. आता राजश्री काकू म्हणू लागतात, खरंच आपल्या घरावर आपल्या सर्वांवर देवाची कृपा आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण आज एकत्र आहोत. तर त्यानंतर सिंधू म्हणते, आई फक्त आता मी एकाच गोष्टीची वाट पाहत आहे, ती म्हणजे माझ्या विनूची, माझ्या अंकुरची. माझा अंकुर कधी येत आहे याचीच मी वाट पाहत आहे. आता मात्र सावीलाही खूप आनंद झालेला असतो. सावी विचारते, आई अगं अंकुर कधी येणार, विनू कधी येणार? तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, येणार, लवकरच येणार, कोणीही काळजी करू नका. तर त्यानंतर आता रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघवा आताच विनूच्या हॉस्टेलमध्ये फोन कर आणि म्हणावं की विनूला लवकरात लवकर सुट्टी मिळावी, कारण आपल्याला आपल्या विनूला इथे घेऊन यायचं आहे. राघव म्हणतो की हो काकू, मी आत्ताच फोन करतो आणि आपल्या विनूला लवकरात लवकर घरी घेऊन येण्याची व्यवस्थाही करतो. तर आता सर्वजण खूप आनंदात असतात. राजश्री काकू म्हणतात, चला आता तुम्ही दोघांनी आराम करा, तोपर्यंत आम्ही स्वयंपाकाचं पाहतो. असं म्हणत आता सर्वजण तिथून निघून जातात. आता राघव, सावी आणि सिंधूच रूममध्ये असतात. आता राघव सावीला जवळ घेतो आणि सिंधूलाही जवळ घेतो. कित्येक दिवसानंतर सिंधूचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असतं. त्यांचं कुटुंब आता पूर्ण झालेलं असतं. तर त्यानंतर आता सिंधू ही सावीला भरवत असते, तर सावीही सिंधूला भरवते. तर आता सावी आणि सिंधू दोघेही मिळून राघवला भरवतात. आता असंच खेळीमेळीचं वातावरण चालू असतं. तर त्यानंतर आता सावी राघवच्या मांडीवर डोकं टेकून झोपी जाते. तर आता सिंधूही राघवच्या खांद्यावर डोकं टेकून झोपी जाते. आता सर्वांनाच असं एकत्र पाहून, सिंधू आणि सावीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून राघवलाही खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता रुक्मिणी काकू आणि राजश्री काकू हॉलमध्ये कोणाची तरी वाट पाहत असतात. आता त्याचवेळी राघव आणि सिंधू तिथे येतात. आता राघव विचारतो, काय झालंय काकू, तुम्ही कोणाची वाट पाहत आहात? परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नाहीत. तर त्यानंतर सिंधू राजश्री काकूंना विचारते, आई अहो काय झालंय, कोण येणार आहे का? तर आता राजश्री काकू म्हणतात, नाही कोणी येणार नाहीये, तर या घरातून जाणार आहे. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. सिंधू विचारते, काय अहो कोण जाणार आहे आणि कुठे जाणार आहे? तर आता राजश्री काकू म्हणतात, कृष्णा घराबाहेर जाणार आहे. तर आता हे ऐकल्यानंतर सिंधूला धक्काच बसतो. सिंधू विचारते, काय का आई अहो तुम्ही हे काय बोलत आहात? तर आता राजश्री काकू म्हणतात की हो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, कृष्णा या घराबाहेर जाणार आहे. तर सिंधू म्हणते, आई अहो मी तुम्हाला सगळं काही सत्य सांगितलं आहे, तरीसुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? आई अहो मी तुम्हाला कसं पटवून देऊ की मीच तुमची सिंधू आहे? काकू अहो तुम्ही तरी सांगा ना. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, गप्प बसायचं, राजश्री बोलते आहे ना, मग सगळं काही तसंच व्हायला हवं. तर आता सिंधू म्हणते, काकू अहो तुम्हाला तर सगळंच माहीत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही असं कसं वागू शकता? रुक्मिणी काकू म्हणतात, आता तू हे मला विचारायचं नाही. तर सिंधू म्हणू लागते, आई अहो तुम्ही तरी प्लीज मला समजून घ्या, तुम्ही असं का वागत आहात? तर आता राजश्री काकू रागानेच म्हणतात, कृष्णा मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी बांधील नाही. मी एकदा सांगितलं ना की तू घराबाहेर निघायचं, मग आता तुला घराबाहेर निघावंच लागेल. राघव म्हणतो, आई आणि काकू तुम्ही हे काय करत आहात? तर आता त्या दोघेही राघवला म्हणतात, राघव तू गप्प बसायचं, यापुढे या घरामध्ये कृष्णाला थारा नाही. असं म्हणत आता राजश्री काकू सिंधूचा हात पकडतात आणि सिंधूला घराबाहेर घेऊन येतात. सिंधू म्हणते, आई अहो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मीच तुमची सिंधू आहे. अहो मीच तुमची मुलगी, मीच तुमची सून सिंधू आहे. तुमचा का नाही आहे माझ्यावर विश्वास? आणि मधुताईंनी स्वतःच्या तोंडाने त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. त्यांनीही सांगितलं आहे की मीच सिंधू आहे आणि तरीसुद्धा तुमचा विश्वास नाही आहे का? राजश्री काकू म्हणतात, नाही माझा तुझ्यावर विश्वास नाही. आता कृष्णा यापुढे या घरात पाऊल टाकायचं नाही. तर सिंधू म्हणते, आई मी तुमच्यासमोर हात जोडते, पण प्लीज तुम्ही असं करू नका, मला घराबाहेर काढू नका. आता राजश्री काकू म्हणतात, आता तुला घरात घ्यायचं की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे आणि त्यामध्ये मी तुला बोलायला सांगितलं नाही. असं म्हणत आता राजश्री काकू रेश्माला आवाज देतात. आता रेश्मा औक्षणाचा ताट घेऊन येते. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. सिंधू म्हणू लागते, आई अहो हे काय आहे? तर आता राजश्री काकू म्हणतात, काय झालं, धक्का बसला का? अगं तू आमच्यासमोर एवढी ॲक्टिंग करत होतीस तरी आम्ही तुला ओळखू शकलो नाही आणि तुला काय वाटलं ॲक्टिंग फक्त तुलाच करता येते का? कशी वाटली मग आमची ही ॲक्टिंग?
आता मात्र सिंधू सर्वांसमोर हातात जोडते आणि म्हणू लागते, आई काकू, अहो तुम्ही सर्वजण असं कधी वागाल असं मला वाटलंही नव्हतं. आणि मी खरं सांगू का, मी आयुष्यात कधीही एवढी घाबरली नसेल तेवढी आज घाबरली. तर त्यानंतर राघव म्हणतो, आवडलं ना सरप्राईज? तरी मी आईला म्हणत होतो की अजून थोडी ॲक्टिंग कर, म्हणजे सिंधूचा खरा चेहरा, सिंधूचं खरं रूप आपल्या समोर आलं असतं. अगं काय तू पण. तर आता सिंधूला लक्षात येतं की या सगळ्यामध्ये राघवही सामील होता. तर सिंधू म्हणते, म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये सामील होता? राघव म्हणतो, मग आमच्या सर्वांचाच हा प्लॅन होता आणि मग त्यामध्ये मी सामील असणारच. तर सिंधू म्हणते, तरीच मी म्हणते की तुम्ही काहीच कसं बोलत नाही आहेत. अहो तुम्ही सुद्धा असं वागाल असं मला कधी वाटलंही नव्हतं. राघव सिंधूला म्हणतो, कसं आहे ना, काकूचं म्हणणं होतं की तुझा गृहप्रवेश व्हावा. मग मी म्हटलं गृहप्रवेश होत असताना असा साधा सरळ सोपा का असावा, त्यामध्ये तरी काहीतरी ट्विस्ट आणि हटके असलंच पाहिजे ना. आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी मिळून हा प्लॅन केला होता. तर आता राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव आता गप्प बस आणि इथे उभा राहा. राघव विचारतो, मी कशाला? तर राजश्री काकू म्हणतात, जोडीने उभं राहायचं आहे, कारण जोडीनेच तुम्हाला आता घरात गृहप्रवेश करायचा आहे. तर राघव सिंधूच्या बाजूला येऊन उभा राहतो. तर राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव मी तुला अगोदरच सांगितलं होतं की यापुढे माझ्या सुनेला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मी सहन करणार नाही. आणि आता आपण जो काही ड्रामा केला, तिला घराबाहेर काढलं, परंतु त्यावेळी मला जो काही त्रास होत होता तो तुम्हाला नाही कळणार, कारण सिंधू ही फक्त या घरची सून नाही तर ती माझी लेक आहे. तर रुक्मिणी काकू म्हणतात, हो ग, परंतु आज सिंधूचा गृहप्रवेश होणार आहे आणि हक्काने ती या घरामध्ये सिंधू या नावाने प्रवेश करणार आहे. सिंधू अगं, या घरामध्ये तुझा हा नवीन गृहप्रवेश आहे, कारण ज्यावेळी राघवाने तुझं लग्न झालं त्यावेळी तू कृष्णा म्हणून या घरामध्ये गृहप्रवेश केला होतास, परंतु आजचा हा गृहप्रवेश रत्नपारखी घराण्याची मोठी सून आणि सिंधू या नावानेच होणार आहे. असं म्हणत आता सर्वांनीच सिंधूच्या गृहप्रवेशाची तयारी केलेली असते. आता राजश्री काकू सिंधूचं औक्षण करतात आणि त्यानंतर सिंधू ही राघवचा हात हातात घेत लक्ष्मीच्या पावलांनी कुंकवाच्या पाण्यावर पाय ठेवत आता रत्नपारखींच्या घरामध्ये गृहप्रवेश करते. आता सर्वजण एकत्र येत सिंधूचं रत्नपारखी सदनमध्ये स्वागत करतात. आता सिंधूच्या स्वागतासाठी सर्वांनी केकही आणलेला असतो. आता राघव आणि सिंधू तो केक कट करतात व एकमेकांना भरवतात. तर त्यानंतर राघव आणि सिंधू केक सावीला भरवतात आणि घरातील सर्वजण आता एकमेकांना केक भरवतात. तर राघव पुढे म्हणू लागतो, सेलिब्रेशन तर खूप छान झालं आहे, परंतु शेवटी डान्सशिवाय सेलिब्रेशन अपूर्णच आहे. आणि म्हणूनच सिंधू असं म्हणत आता राघव सिंधूच्या समोर हात करत डान्ससाठी हात मागू लागतो, परंतु सिंधू आता सर्वांकडे पाहते आणि राघवला नकार देते. रुक्मिणी काकू म्हणतात, सिंधू आमची काहीच हरकत नाही. तर सिंधू म्हणते, हो ठीक आहे, परंतु त्यासाठी माझीही एक अट आहे. तर आता मात्र सर्वजण सिंधूकडे पाहत असतात. सिंधू म्हणते, आम्ही दोघं डान्स तर करणारच आहोत, परंतु आम्हाला तुम्ही सर्वांनी जॉईंट व्हायचं आहे. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, नाही नाही, मी नाही, हवं तर राजश्री आणि रेश्माला घे. राघव म्हणतो, नाही, तुम्ही सर्वांनीच आमच्यासोबत डान्स करायचा आहे, मी आता म्युझिक लावत आहे. असं म्हणत आता राघव म्युझिक चालू करतो. तर सर्वजण आता एन्जॉय करत असतात, डान्स करत असतात. आता त्याचवेळी सिंधू ही रत्नपारखींच्या घरामध्ये जी लक्ष्मीची पावलं घेऊन आलेली असते, त्याच लक्ष्मीच्या पावलांवर पाऊल ठेवत आता एक व्यक्ती त्यांच्या घरामध्ये आलेली असते. आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून विनू म्हणजेच अंकुर खरी आलेला असतो. आता सर्वांना आनंदात पाहून अंकुरलाही खूप आनंद झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू मनाशीच म्हणते, राघव तुला वाटलं असेल की तू लढाई जिंकलास, परंतु नाही राघव, कारण हुकमाचा एक्का अजूनही माझ्याच हाती आहे आणि तोच हुकमाचा एक्का मला पुन्हा एकदा रत्नपारखी सदनमध्ये घेऊन येणार आणि तो हुकमाचा एक्का म्हणजेच विनू आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, विनू रुसून रूममध्ये बसलेला असतो, त्याने दरवाजा बंद करून घेतलेला असतं. सिंधू ही विनूला म्हणते, विनू अरे कित्येक वर्षानंतर माझी आणि तुझी भेट झाली आहे आणि तुझा असा हा दुरावा आता मी नाही सहन करू शकत. तर आता विनू म्हणतो, नाही, तुम्ही माझ्या मम्मा असूच शकत नाही, माझ्या मम्मा मधुर आणि रत्नपारखीच आहेत, तुम्ही नाही. आता हे ऐकल्यानंतर सिंधूला धक्काच बसतो. आता सिंधू राघवची कशाप्रकारे समजूत काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.